मित्रांनो नमस्कार. तुमचं आपल्या फिरणारे माणूस या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एक वेगळा विषय आपण घेतलेला आहे. फिरणाऱ्या माणसामध्ये सगळीच माणसं फिरत असतात, तुम्ही मी आणि सगळीच. तर आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची की गाडी चालवत असताना किंवा चारचाकीत फिरत असताना आपल्याकडं कोणीतरी बघा आपल्याला आरटीओ आवडतो नाही, अडवतो. तर अडवल्यानंतर आपल्याकडं कागदपत्रच नसतात. तर त्याची थोडीशी माहिती देणार आहे मी तुम्हाला. तर कोणती कोणती कागदपत्र आपण गाडी चालवत असताना आपल्याकडे असावीत, हे आपल्याला माहिती पाहिजे का नाही? हे जर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये होय म्हणून सांगा. मी तुम्हाला सांगणारच आहे, पण कमेंटमध्ये काय म्हणतोय बघा, सांगा तुम्हाला जर ह्याची माहिती पाहिजे असेल तर. आणि सांगणारच आहे मी तुम्हाला. आता बघा, गाड्या असतात दोन प्रकारच्या. एक असते पिवळी नंबर प्लेटची गाडी, त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट. आणि एक असते पांढऱ्या नंबर प्लेटची गाडी, त्याला म्हणतात घरगुती गाडी, नॉन ट्रान्सपोर्ट. प्रामुख्याने आपण ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस आपण जी गाडी चालवतो त्या गाडीचा वाहन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन चालू असलेलं पाहिजे आपल्याकडे. चालू असलेलंच पाहिजे, संपलेलं चालतं का नाही. दुसरी गोष्ट काय, इन्शुरन्स. किमान थर्ड पार्टी तरी इन्शुरन्स आपल्या गाडीचं पाहिजे, तर पोलीस आपल्याला दंड नाही करणार किंवा आरटीओ आपल्याला दंड नाही करणार. तिसरं म्हणजे काय, काय सांगतो, थांबा राव 2 मिनिटं. PUC, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. पोल्युशन अंडर अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणजे काय, ते नसतं का धुराचं, ती धूर घालून चेक करतात मस्तपैकी सायलेन्सर घालून, ते आपल्या गाडीला लागतं. ठीक आहे. ह्या गोष्टी पाहिजेत. कुठल्या कुठल्या पाहिजे त्या, इन्शुरन्स, PUC आणि ड्रायव्हिंग लायसन. आणखी एक गोष्ट राहिली, 4 गोष्टी लागतात. माहिती आहे का तुम्हाला? लक्ष द्या माझ्याकडे, मी सांगतो की तुम्हाला, तुम्ही टेन्शन ना घेऊ. RC, जी गाडीचा आपला नंबर असतो का, MH42 असतं बघा, MH12 असतं. मग तसे ती प्रत्येक आरटीओने त्या प्रत्येक गाडीला रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट दिलेलं असतं. तर ती एक रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट आपल्याला बरोबर लागतं. आता ह्या सगळ्याची एक झेरॉक्स आपल्यापाशी ठेवायची आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट जर सगळं आपल्याला जर कॅरी करता येत जर नसेल, तर एक आरटीओचं परिवहन म्हणून ॲप येतं. काय तर परिवहन, ते घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिजिलॉकर म्हणून घ्यायचं. तुम्ही जर ही कागदपत्र ॲपमध्ये जरी दाखवले तरीही ते चालतात. म्हणजे काय काय अधिकारी असतात की पैसे घ्यायच्या नादात काय म्हणतात की हे नाही चालत, तर ती डोक्यातनं तुम्ही काढून टाकणार. बिनधास्त काढून टाका. त्याचं उत्तर आहे ना आपल्याकडं, कारण ते शासनाचेच हे आहेत, ॲप आहेत, तर त्यामध्ये ते चालतं. तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो, तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपल्या ह्या फिरणारा माणूस या चॅनलला खूप खूप सबस्क्राईब करायचं आहे. करा मित्रांनो. मनाला वाटलं तर करा, असं मनावर दगड ठेवून करू नका. कारण अशाच गाडीच्या रिलेटेड गोष्टींचा ब्लॉग आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि 100% आपल्याला माहिती पाहिजेच. तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा. आणि कुठली आणखी माहिती तुम्हाला पाहिजे असेल ती मला कमेंट करून सांगा, की आम्हाला ही माहिती पाहिजे गाडीच्या रिलेटेड. किंवा तुम्हाला कुठं जायचं असेल, लडाखचा प्लॅन करून पाहिजे असेल तरी पण सांगा, त्याची सुद्धा मी तुम्हाला ब्लॉग बनवून देईल. तोपर्यंत राम राम.